श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारस हा सण कसा साजरा करायचा व त्याची माहिती पाहिली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशी या दिवसाची संपूर्ण माहिती आणि पूजाविधीविषयी माहिती पाहणार आहोत. वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी नंतर दिवाळीच्या दिवसामधला हा एक महत्त्वाचा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी. अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी येणारा हा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्म म्हणून देखील साजरा करतात. त्याचबरोबर बघा, या दिवशी व्यापारी लोक आपल्या हिशोबांच्या वह्यांची पूजा करून त्याचा वापर करण्यास सुरुवात करतात. त्याचप्रमाणे आपण घरातसुद्धा या दिवशी याची पूजा करतो. या दिवशी घरातील दागदागिने पैसे पूजा करून परत त्या जागेवर ठेवले जातात. तसेच या दिवशी नव्या कपड्यांची व अलंकाराची सुद्धा खरेदी शुभ मानली जाते. तर हा धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागची कथा काय आहे हे आपण पाहू. तर बघा, असे म्हणतात की ज्यावेळी इंद्रदेवाने असुरांसोबत समुद्रमंथन केले त्यावेळी देवी लक्ष्मी प्रकट झाली आणि त्यानंतर सागरातून अमृतकुंभ घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करण्याची पद्धत आहे. धन्वंतरी हे भगवान विष्णूंचे अवतार समजले जाते. म्हणून या दिवशी माता लक्ष्मी व धन्वंतरी यांची सुद्धा पूजा केली जाते. तर बघा, या धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले घर नेहमी संपत्ती व ऐश्वर्याने भरभरून राहावे म्हणून हा सण साजरा केला जातो व त्यांच्याबद्दल असणारे प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदशी हा सण साजरा आपण करतो. तर बघा, या दिवशी आपण घरी सुद्धा ही पूजा करायची आहे. या दिवशी सोने चांदी खरेदी करायला खूप महत्त्व आहे. पण जर आपण सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नाही तर या दिवशी तांब्याचे भांडे व वस्तू खरेदी करण्यालाही खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर आपण झाडू जवळ धणे हे सुद्धा या दिवशी खरेदी करायचे आहे. या दिवशी हे सर्व घरात आणल्यानंतर माता लक्ष्मी प्रसन्न होते. तर बघा, या धनत्रयोदशीला प्रदोष काळातच आपल्याला पूजा करायची आहे. या काळात पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी धन्वंतरी, कुबेर, माता लक्ष्मी आणि श्री गणेश यांची एकत्रित पूजा केली जाते. जर तुमच्याकडे धन्वंतरी व कुबेरांचा फोटो नसेल तर बघा, आपल्याला दिवाळीच्या या दिवसात हा धन्वंतरीचा व कुबेर, माता लक्ष्मी, श्री गणेश यांचा फोटो आपल्याला मिळून जाईल. पण फोटो मिळतच नसेल तर बघा, आपण श्री विष्णू यांची मूर्ती किंवा बाळकृष्ण यांची ही मूर्ती आपण पूजेमध्ये ठेवू शकतो. तर बघा, त्याचबरोबर आपल्याला पूजा करताना प्रथम सर्व देवतांना अभिषेक घालायचा आहे आणि फोटो असतील तर ते स्वच्छ पुसून मगच पूजेमध्ये ठेवायचे आहेत आणि सर्वांची एकत्रित आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला 3 मातीचे कलश घ्यायचे आहेत. त्याचबरोबर बघा, एका कलशामध्ये लाह्या घ्यायच्या आहेत, दुसऱ्या कलशामध्ये धणे घ्यायचे आहेत व तिसऱ्या कलशामध्ये सोने किंवा चांदी असेल तर ते ठेवायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 7 धान्याच्या राशीसुद्धा घालायच्या आहेत आणि आपण त्या दिवशी ज्या काही वस्तू किंवा सोन्याचे दागिने दागदागिने असतील किंवा वस्तू खरेदी केल्या असतील त्यासुद्धा आपण पूजेमध्ये ठेवायच्या आहेत आणि आपल्याला आपल्या ऐपतीप्रमाणे पूजेमध्ये पैसे ठेवायचे आहेत. अशा प्रकारे ही पूजा आपल्याला मांडायची आहे. आणि बघा, या धनत्रयोदशीला 13 या संख्येचे खूप महत्त्व आहे. म्हणून या दिवशी 13 दिवे आपल्याला लावायचे आहेत. आपण 13 पंत्या किंवा 13 पिठाचे दिवासुद्धा बनवू शकतो. तर ह्या 13 दिव्यानेच आपल्याला यमदीप दान करायचे आहेत. या दिवशी आपण घरात दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि घरात 13 दिवे आणि घराबाहेर 13 दिवे असे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. असे केल्याने आपल्या घरातील दरिद्रता, नकारात्मकता बाहेर पडते, घरात सुख समृद्धी नांदते. त्याचबरोबर बघा, आपल्या घरात जर धन टिकत नसेल तर किंवा पैसा येतो पण लवकर खर्च होतो, यासाठी आपण धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजनापर्यंत 1 जोडी लवंगा म्हणजे 2 लवंगा याप्रमाणे माता लक्ष्मीला आपण अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी आपण साखर, बत्ताशे, खीर, तांदूळ यासारख्या पांढऱ्या वस्तूसुद्धा आपण दान करू शकतो. यामुळे धनाची कमी राहत नाही, पैसा टिकून राहतो. तसेच बघा, या दिवशी यमदीपदान सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. आपल्या कुटुंबावर संकट येऊ नये, कुटुंबातील व्यक्तींचा अपमृत्यू होऊ नये, अकाली मृत्यू होऊ नये म्हणून या यमदेवतांना आपण त्यांच्या नावाने दिवा लावला जातो. तर धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून मग आपल्याला यमदेवांसाठी हा दिवा लावायचा आहे आणि आपल्या घरावरील संकट दूर होण्यासाठी व घरातील व्यक्तींचे दीर्घायुष्य राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला धनत्रयोदशी दिवशी यमदेवतांना दिवा लावायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर बघा, हा दिवा आपण संध्याकाळी उशिरा लावायचा आहे, कारण हा दिवा लावल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील व्यक्तींनी त्या दिव्याकडे पाहिजे नाही किंवा आपल्याला तो दिवा दिसता कामा नये. म्हणून आपण रात्री उशिरासुद्धा हा दिवा लावून झोपायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर हा दिवा आपल्याला विसर्जन करायचा आहे किंवा हा दिवा आपण एखाद्या कुत्र्याला सुद्धा खाऊ घालू शकता.
तर बघा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली, त्याचबरोबर जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा व लाईक करा आणि आपल्या स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.